नमस्ते मित्रांनो. हिंदू धर्मात लग्नाला खूप महत्त्व असते. एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासात विवाह हे महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु मित्रांनो, अनेक लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक लोकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या लग्नाच्या मार्गातील अडथळे अजूनही दूर होत नसतील, तर आपण काही उपाय पाहूया. यासाठी शिवलिंगावर दूध अर्पण करावे. शिवलिंगावर कच्च्या गाईचे दूध अर्पण करावे. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला विवाहासाठी आशीर्वाद देतात. तसेच पांढऱ्या आर्क वनस्पती भगवान गणेशाला खूप प्रिय असतात. भगवान शिवाला त्याची फुले अर्पण करायची परंपरा आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लग्न लवकर करायचे असेल, पण खूप प्रयत्न करूनही लग्न होत नसेल, तर सोमवारी पांढऱ्या कमळाच्या फुलावर आणि त्याच्या पानावर राम लिहावे आणि भोलेबाबांना अर्पण करावे. लग्नाची शक्यता यामुळे बळकट होऊ शकते. हनुमानजींची पूजा करावी. जर लग्नात मांगलिक दोष असेल आणि त्यामुळे लग्नाला विलंब होत असेल, तर मंगळवारी पूर्ण विधींनी हनुमानजींची पूजा करावी. असे केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि लग्नाची शक्यता अधिक मजबूत होते. जर लग्नात अडथळे येत असतील किंवा नाते तुटण्याच्या मार्गावर असेल, तर गुरुवारी पिठात हळद मिसळून पेढे बनवावेत आणि ते स्वतः गायीला खाऊ घालावेत. लग्नात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी जर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या लग्नाचे दरवाजेही मोकळे होतात. विवाह योग जुळून येण्यासाठी जास्तीत जास्त अंगावर पिवळे कपडे घालावेत. दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गल स्तोत्रमचे पठण केल्याने अविवाहितांचे लग्न लवकर होऊ शकते. वास्तुयंत्राची पूजा करावी. लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असाल, तर गूळ खाऊन जावे. यामुळे लवकर विवाह होऊ शकतो. लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी. लाडू अर्पण करावेत. असे केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात. मुलींनी गणपती महाराजांना मालपुवा अर्पण करावा.